तयार झाला आहे आपला मसालेदार चिकन आणि मटनपेक्षा भारी लागणारा वाटी अंडा मसाला. नक्की बनवा, लहान मोठे सगळ्यांना आवडणार. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज मी बनवणार आहे वाटी अंडा मसाला. वाटी अंडा मसाला बनवण्यासाठी इकडे मी 4 अंडी घेतलेली आहेत. अंडी फोडण्यासाठी पातेलं आहे. अंडा फेटण्यासाठी मी काटा चमचा घेतलेला आहे. तुमच्याकडे बीटर असेल तरी तुम्ही वापरू शकता. आता मी हे 4 अंडी असे फोडून घेणार आहे. आपण 4 अंडी फोडून घेऊया. इकडे 4 अंडी मी फोडून घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया. आणि आता माझ्याकडं मिरी पावडर करायचा, क्रश करायचा, मिरी असते ना काळी मिरी, ते क्रश करण्याचं बॉटल आहे. तर त्याने आपण मिरी घालून घेऊया. खूप छान काम करतं हे. मिरी कुटत वाटत बसायची नाही, ओलं होत नाही, पटकन तयार होतं. पाहू शकता किती छान पडलेलं आहे. आता आपण अंडी फेटून घेऊया. इकडे मी चार वाट्या घेतलेल्या आहेत. आपल्याला 4 वाटी अंडा बनवायचा आहे आणि खाली चाळणी ठेवलेली आहे. आणि आता आपण जे तयार मिश्रण केलेलं आहे ना, ते थोडं थोडं वाटीतून घालून घेऊया. या पद्धतीनं वाटीमध्ये मी मिश्रण घालून घेतलं आहे. आपल्या इकडे 3च वाट्या बसलेल्या आहेत. पहिल्यांदा आपण या 3 वापरून घेऊया आणि एक नंतर वापरून घेणार. इकडे कढईमध्ये मी पाणी घातलं आहे. मध्ये स्टँड ठेवलेला आहे आणि आता स्टँडवरती आपण चाळणी ठेवून देऊया आणि झाकण ठेवून आपण 10 मिनिटं अंडी शिजवून घेणार आहोत. आपली अंडा वाटी तयार झालेले आहेत. आपण बघूया. हे बघा, काडी साफ येते म्हणजे शिजलेले आहेत. आपण हे खाली काढून घेऊया आणि वाटीतून अंडी बाजूला करूया. 4ही अंडी मी वाटीतून काढून घेतली आणि थंड करून घेतलेली आहेत. आता आपण फोडणी मारूया. आता आपण कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घालूया. तेल गरम झालंय. एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालूया आणि कांदा असा छान तळून घेऊया. आता हळद घालू, चवीप्रमाणे तिखट घालू, धना जिरा पावडर, गरम मसाला, बारीक कापलेला टोमॅटो आहे तो घालूया. एक छोटा चमचा आपण आलं लसूण पेस्ट घालूया. अंदाजे घालते, माझा अंदाज बरोबर आहे. कांदा खोबऱ्याचं वाटण आहे. या वाटणाशिवाय माझी कोणतीच भाजी होत नाही, तर ते मी बनवून ठेवलेलं असतं, फ्रीजमध्ये तयारच असतं. झाकण ठेवा आणि टोमॅटो मऊ करून घेऊ. टोमॅटो मऊ झाला आहे. मसाल्यासोबत आपण आता एकजीव करून घेऊया. आत्ता घालूया काजूचे 10 तुकडे मी घेतलेले आहेत, ते घालूया. त्यामुळे छान चव लागते. पाणी घालूया. चवीप्रमाणे मीठ. एव्हरेस्टचा गरम मसाला आहे, तो घालूया. तुम्हाला जेवढं घट्ट पातळ हवं तेवढं पाणी घाला. मी थोडंसं पाणी घालते. आता आपण काजू शिजवून घेऊया. आता इकडे रश्श्याला उकळी आले. आपण हे बघा शिजवून घेतलेली वाटी अंडा घालूया. खूप छान लागतात हे अंडी. एकदा बनवून बघा, लहान मोठे सगळ्यांना आवडणार. किंवा हे अंडं जे आपण असं उकडून घेतले ना, हे लहान मुलांना असंच खायला द्या, खूप छान लागतं. वरून थोडासा किचन किंग मसाला घालू.